सर्व देशाचं लक्ष लागलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघात पवार घराण्याबरोबरच जे काय पवार घराण्याचं राजकारण सुरू आहे या संदर्भात काही गोष्टी भोर तालुक्यातील त्याचे पडसाद उमटत आहेत आणि हे पडसाद उमटत असताना महाविकास आघाडीमधल्या ठाकरे गटाची कुणकुण सुरू असतानाच आता शरदचंद्रजी पवार गटातीलच काही नेते आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी देखील तयार झालेले आहेत। म्हणजे याच्यातून लक्षात येतं की अजित पवार गटामध्ये इन्कमिंगचा सोर्स आता सुरू झालेला आहे। प्रतापराव शिळीमकर ते आज आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल आपण की काय नक्की आपल्या मनातली खदगत्यानं आपण अजित पवार गटामध्ये प्रवेश करताय? नमस्कार, मी प्रताप शिळीमकर, भोर विधानसभा मतदारसंघाचा मी अध्यक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा। मी आज या ठिकाणी माझ्या या पदाचा राजीनामा देत आहे आणि उद्या मी अजितदादा पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करीत आहे। या ठिकाणी मी मतदारसंघाचा अध्यक्ष झालो। मी एक असा विचार केला की ताईंच्या बरोबर काम करायचं, पण त्या पद्धतीची वागणूक मला त्या ठिकाणी मिळत नसल्याचं मला लक्षात आलं की कार्यकर्त्यालाही या ठिकाणी महत्त्व असतं, तो कार्यकर्ताही त्या लोकांचा प्रतिनिधी असतो। हे काही नेत्यांना लक्षात येतं का नाही याच्यावर मला खंत आहे आणि म्हणून या ठिकाणी विचारांती असं वाटलं की आपण दादांच्या घरातला उमेदवार आहे आणि दादांच्या घरातला उमेदवार असताना सुनेत्राताई वहिनी 2008ला माझी मिसेस सदस्य असताना ताई राजगडावर त्या ठिकाणी राजगडच्या पायथ्याला येऊन गेल्या। तिथं आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता। ताईंनाही आठवण असेल का माहीत नाही सुनेत्राताईंना, पण सुनेत्राताई त्यावेळेस 2008ला तिथे येऊन गेल्या होत्या आणि सुनेत्राताईंसारखा उमेदवार सगळ्यांना समजून घेणारा आणि त्याच्यामागे दादांची ताकद असणारा की जो तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतो, अशा उमेदवाराच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। या ठिकाणी दादांसारखं नेतृत्व या पुणे जिल्ह्यातून हरपलं नाही पाहिजे। त्यांना ताकद आपल्या माध्यमातून जेवढा आपला खारीचा वाटा आहे तो उचलण्याची या ठिकाणी शक्ती जी आपल्यात आहे ती पूर्ण पाडण्यासाठी या ठिकाणी मी हा निर्णय घेत आहे आणि मी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्णपणे माझ्या कार्यकर्त्यांसहित मी पाठिंबा देत आहे। या ठिकाणी माझी भोर आणि वेल्ला मिळून जवळजवळ 14-15 गावं आहेत शिळीमकरांची। 10-15 हजार मतावर सहज तो फरक पडतो शिळीमकर आमच्या कुटुंबियांचा आणि ती गावंही अशी आहेत की प्रत्येक भागात 2-2 गावं वसलेली आहेत। इतर मतावरही त्यांचा प्रभाव पडतो आणि म्हणून या ठिकाणी इतिहासातही ज्याच्याबरोबर शिळीमकर कुटुंबीय आहे छत्रपतींबरोबर प्रामाणिक राहिलं आणि माझं आता इच्छा आहे की आपण दादांबरोबरही प्रामाणिक राहायचं आणि म्हणून हा मी निर्णय आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा घेणार आहोत। मला एक सांगा की आपण प्रवेश करताय, पण आपली नाराजी जी आहे जे उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्यावर आहे का त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे? विषय असा आहे की कार्यकर्ते आता तसेही काही फार मला वाटत नाही की चर्चेतले कार्यकर्ते राहिलेत ताईंच्याबरोबर। आता जे होते कार्यकर्त्यांच्या नाराजगीपेक्षा मी या ठिकाणी मुळशीत फिरलो, भोरमध्ये फिरलो, वेल्ल्यात फिरलो, पण त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा ताईंना कुठंतरी मिसगाईड करतात असं मला वाटतं आणि ताईंचा जो आमच्याकडं बघण्याचा बिहेवियर आहे तो तितक्या पद्धतीचा नाही आहे। मग ताईंना एक तर प्रताप शिळीमकर काय आहे हे समजलं नसावं किंवा मला माहीत नाही त्यांचा काही गैरसमज आहे, पण त्यांनी जी वागणूक द्यायला पाहिजे एक अध्यक्ष या नात्याने की त्याच्या त्या पदाला गरिमा मिळायला पाहिजे ती मिळत नसल्यामुळं मी हा निर्णय घेतला। दुसरा एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीत आपण काम करत होतो आणि महाविकास आघाडीत काम करत असताना भोर आणि वेल्हा आणि मुळशी या 3 तालुक्यातील जे आतापर्यंत ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती विधानसभेसाठी आणि त्यानंतर त्या गटात देखील काहीतरी खदखद निर्माण झाली होती, त्यांना काही आवाहन करताल का? नाही, मी असं म्हणेल की 2 तलवारी एका म्यानात राहू शकत नाही। कुलदीप तात्या असतील आणि संग्रामदादा थोपटे असतील, माझे दोघांचेही चांगले संबंध आहेत, दोघं माझ्या जवळचे आहेत, पण परिस्थिती अशी आहे की कोणाचा तरी एकाचाच विचार त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून
कुलदीप तात्यांनी काय विचार करायचा तो त्यांचा त्यांनी करायचा, संग्रामदादांनी काय विचार करायचा तो त्यांचा त्यांनी करायचा. परिस्थिती तालुक्याची गंभीर आहे. राजगड कारखान्याचा मी विद्यमान संचालक आहे. राजगड कारखान्यावर कोट्यवधीचं कर्ज आहे आणि त्याला सत्तेचा हात असल्याशिवाय राजगड कारखाना त्याच्यातून बाजूला पडणार नाही. आणि म्हणून राजगड कारखान्याला बाहेर काढायचं, या ठिकाणी भोर वेल्ला आणि मुळशीला न्याय द्यायचा, तर सत्ता त्याच्याबरोबर असली पाहिजे. आणि म्हणून दादांसारखं नेतृत्व या तालुक्याला असणं गरजेचं आहे. दादाच अर्थमंत्री असल्यामुळं पुढं अजून वर्षभर विधानसभेला वेळ असल्यामुळं या कारखान्याला आणि वेल्हे तालुका असेल किंवा या आमचे अनेक विकासाचे प्रश्न असतील याच्यातून दादा बाहेर काढू शकतात. आणि म्हणून माझं मत आहे की कुलदीप तात्या असतील किंवा संग्रामदादा असतील यांनीसुद्धा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. मी त्यांना सूचना किंवा सजेशन देणार नाही. दोघांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. कुलदीप तात्याही काँग्रेसमध्ये मी असताना कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर असायचे आणि संग्रामदादा आम्ही दोघांनी चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून राजगडला काम केलं आहे. तर माझं मत आहे की दोघांनी विचार करायला पाहिजे आणि माझ्या मते दोन्ही तलवारी आहेत, एका म्यानात राहू शकत नाही आणि हा नक्की विषय आहे. यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे की आपण जसं म्हणता की दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत, पण कालच्या वेल्ह्यामध्येच एक आवाहन केले संग्राम थोपटेंकडून की आत्ता जे लक्ष आहे ते जे आहे ते फक्त लोकसभा आहे, विधानसभेचं आपण पुढं पाहूयात. ते एकत्र लढतील किंवा नाही लढतील हे अजून कुणालाही माहीत नाही आहे, पण त्यांचं आव्हान असं आहे की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करू दे. मग याच्यावरती कुलदीप तात्या काही निर्णय देतील किंवा तुम्हाला असं वाटतंय का की बाबा तात्यांनी बाहेर पडावं? माझ्या मते तर आता मी जर बाहेर पडलो आहे तर तात्यांनी विचार करावा, कारण की परिस्थिती अशी आहे की तात्या कितपत एक तात्या जरी मनाने खंबीर राहिलं तिथं राहायचं तरी कार्यकर्त्यांनी राहिला मला वाटत नाही कार्यकर्ते राहतील. आणि तात्यांचं जरी निर्णय झाला तरी कार्यकर्ते काय निर्णय घेतील. आणि म्हणून त्या ठिकाणी तात्यांनी काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. पण भविष्यात जो स्टँडिंग आमदार असतो त्यालाच संधी मिळत असते. आणि जे आता तात्यांच्या संग्रामदादांच्या मतात जरी फार फरक नसला तरी शेवटी जो विद्यमान आमदार आहे त्यालाच पुढं संधी दिली जाते त्या पक्षात. आणि जर महाआघाडी एकत्र आहे तर त्याचा महाआघाडीचा उमेदवारसुद्धा संग्रामदादा थोपटेच असू शकतात. कुलदीप तात्यांचा तिथं विचार कितपत केला जाईल मला माहीत नाही. आणि म्हणून या दोघांचा निर्णय आहे की त्यांनी काय करायचं. आणि आता जरी आपण म्हटलो नाही महाआघाडी आहे असं होईल, तर तसं होत नसतं राजकारणात. राजकारणात ज्याचा त्याला विचार करावा लागतो आणि त्यांनी त्याचा स्वतःचाच विचार त्यांनी करायला पाहिजे. याच्यात एक शेवटचा प्रश्न आहे आता आपल्यासाठी की आपण आता शरदचंद्र पवार गटातून बाहेर पडताय, तर या बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणाचा फोन आलाय का, काही धमकी वगैरे दिली गेली? नाही, दादांचे माझे अनेक वर्षाचे संबंध आहेत. म्हणजे दादांच्या बरोबर मी अनेक वर्ष आता 2008-09 पासून मी काम करत आलो आहे दादांच्या बरोबर. त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की तिकडचे मला समजा फोन झाले असतील किंवा भेट झाली असेल, पण ते मला कोणाचे धमकीचे फोन आले नाही. माझ्या मनानेच ठरवलं की आपण दादांना सहकार्य करायचं आणि कसल्याही परिस्थितीत दादांसाठी आपला खारीचा वाटा की त्याच्यात असला पाहिजे, त्यांच्या यशा अपयशात आपला सहभाग असला पाहिजे. म्हणून मी मनापासून ठरवलेलं आहे की दादांना आपण सहकार्य करायचं. आपण पाहिलं की ज्याप्रमाणे सांगितलं की शरदचंद्रजी पवार गटातून राजीनामा देऊन हे अजित पवार गटामध्ये प्रतापराव शेमकर यांचा प्रवेश होतो. हे भोर तालुका राजगड कारखान्याचे संचालक देखील आहेत व शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष देखील आहेत. यामध्ये एक लक्षात येतं की आता सुप्रियाताई सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडे नक्कीच काही ना काही गळती लागलेली आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर.